श्री स्वामी समर्थ स्टुडंट्स, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 1.4 द मँगो ट्री हा लेसन पाहणार आहोत. ओके, डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? नेम द थिंग्स दॅट ग्रो ऑन ट्रीज अँड वी ईट. म्हणजे झाडावरती ग्रो करणाऱ्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत का? तर झाडावरती काय आता फ्रुट्स, फ्लॉवर्स असतात. ओके, अँड वी ईट आणि आपण ते म्हणजे फ्रुट्स खाऊ शकतो. विच फ्रूट इज कॉल्ड द किंग ऑफ फ्रुट्स. किंग ऑफ फ्रुट्स म्हणजे फळांचा राजा कोणत्या फ्रूटला म्हणतात? तर मँगोला म्हणतात. राईट. आता नेक्स्ट बघूया. रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. म्हणजे आता आपण हे रीड करूया आणि एक एक लाईनचा अर्थ काय होतोय ते बघूया. ए फार्मर वॉज लिव्हिंग विथ हिज डॉटर आदिती. फार्मर म्हणजे शेतकरी. शेतकरी तिच्या मुलगी आदिती सोबत राहत होता. हू वॉज इन ग्रेड 3 आणि ती तिसरीमध्ये शिकत होती. द फार्मर ओन्ड ए लार्ज ऑर्चर्ड इन्क्लुडिंग नंबर ऑफ फ्रूट ट्रीज. म्हणजे ऑर्चर्ड म्हणजे फळांची बाग. त्या शेतकऱ्याकडे एक मोठीशी फळांची बाग होती आणि त्यामध्ये खूप सारी फळांची झाडे होती. ओके, नेक्स्ट पहा आता. वन डे ही सॉ ए बॅरन मँगो ट्री. एके दिवशी तो पाहतो. काय पाहतो? तर बॅरन मँगो ट्री. बॅरन म्हणजे असं झाड की त्या झाडाला एकही फळं लागत नाहीत, असं आंब्याचं झाड तो पाहतो. इट डिडंट बेअर एनी फ्रूट आणि त्याला एकही फळ लागत नसतं. आदिती सेड टू हर फादर. मग आदिती तिच्या बाबांना म्हणते, बाबा लुक ॲट दिस ट्री. बाबा हे पहा झाड. देअर आर सो मेनी नेस्ट इन विच बर्ड्स आर लिव्हिंग. आणि त्याच्यावरती काही खूप सारे नेस्ट आहेत, घरटी आहेत आणि त्यामध्ये काही बर्ड्स, पक्षी राहतात. इट ऑल्सो हॅज ए बिग हायव. आणि त्याच्या झाडावरती अजून काय बिग हायव म्हणजे मधमाशाचं पोळं आहे आणि विथ नंबर ऑफ बीज आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मधमाशा आहेत. फार्मर रिप्लाइड. आता फार्मर तिला उत्तर देत आहेत बघा. आता काय? इट इज ऑफ नो यूज. म्हणजे ह्याचा काय आता यूज नाही, हे काय आपल्या उपयोगात येत नाही. इट डझंट बिअर एनी फ्रूट. का? तर त्याला म्हणजे अजिबातच फळं लागत नाहीत. वी मस्ट कट इट डाऊन. मग म्हणजे हा शेतकरी आहे तो म्हणतो की आपल्याला हे झाड आहे ते काय कट करावं लागणार आहे. ओके, आता तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघितलं असेल तर इथं दाखवलेलं आहे बघा. ही आदित्य आहे, हे तिचे फादर पप्पा आहेत. नंतर हे झाड दिसतंय, ह्याच्यावरती खूप सारे पक्षी दिसत आहेत. इथं नेस्ट दिसतंय आपल्याला. राईट. आणि हे काय मधमाशाचं पोळं दिसते. ओके, आता तिचे पप्पा म्हणतात की हे झाड आपल्याला काय कट करायला पाहिजे. आता नेक्स्ट काय होत आहे ते आपण बघूया. नेक्स्ट डे द फार्मर डिसाइडेड टू कट द ट्री. म्हणजे दुसऱ्या दिवशी फार्मर तो शेतकरी डिसाईड करतो ते झाड कट करण्याचं. ही स्टार्टेड युजिंग हिज ॲक्स. ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. आता ते कुऱ्हाड म्हणजे लाकूड किंवा झाड कट करण्यासाठी ह्याचा यूज होतो. ओके, तो ह्याचा यूज करायला लागतो. आदिती वॉज अपसेट. आदिती खूप नाराज असते. का? तर ते तिचे पप्पा आहेत ते काही झाड कट करायला लागलेले असतात. शी डिडंट वॉन्ट टू ट्री टू बी कट. आणि तिला ते झाड आहे ते कट करायचं नसतं. सडनली ए बर्ड प्लिएडेड. प्लिएडेड म्हणजेच काय? तर रिक्वेस्ट करणे. ओके, लगेचच ते पक्षी आहेत ते रिक्वेस्ट करतात. का? तर शेतकरी आहे तो त्यांचं काय ते झाड कट करायला लागलेलं असतो. द प्लीज डोंट कट धिस ट्रीज. म्हणजे कृपया हे झाड काय कट करू नका. इफ यू कट इट डाऊन म्हणजे जर तुम्ही हे कट केलं तर वी विल हॅव नो शेल्टर. म्हणजे आम्हाला शेल्टर म्हणजे काय? त्यांचं निवाऱ्याचं ठिकाण. तर आमचं म्हणजे आम्हाला घर राहणार नाही असे पक्षी म्हणतात. द फार्मर रिप्लाइड. मग तो फार्मर त्यांना म्हणतो, आय एम सॉरी, मला माफ करा म्हणतो. आय कांट हेल्प यू, मी तुमची मदत करू शकत नाही. इट विल बी बेटर इफ यू लिव्ह धिस ट्री. म्हणजे तुमच्यासाठी हे बेटर होईल की तुम्ही म्हणजे हे झाड सोडा, असं शेतकरी म्हणतो. ही कंटिन्यू टू कट द ट्री. आणि तो ते म्हणजे झाड कट करण्याचं कंटिन्यू करतो.
आदिती कुड नॉट बिअर इट. बिअर इट म्हणजे काय, तिला हे मान्य नसतं. She said, Baba, this tree is a shelter for many birds families including baby birds and bees. म्हणजे ती म्हणते तिच्या बाबांना की बाबा हे जे ट्री आहे ते शेल्टर आहे, म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे खूप साऱ्या बर्ड्सचं, त्यांच्या फॅमिलीचं, आणि त्याच्यामध्ये काय बेबी बर्ड्सही आहेत, छोटी छोटी पक्ष्यांची पिल्ली आहेत, माशा आहेत, त्यांचं हे काय राहण्याचं ठिकाण आहे. वी शुड नॉट डिस्ट्रॉय देअर नेस्ट, म्हणजे आपण हे काय झाड तोडायला नको पाहिजे. प्लीज डोंट कट धिस ट्री, म्हणजे हे झाड काय तुम्ही तोडू नका, असं ती आदिती म्हणते. द ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन अँड शेड विच इज इम्पॉर्टंट टू ह्युमन बीइंग. आणि हे झाड आहे ते काय आपल्याला ऑक्सिजन देतात, शेड म्हणजे सावलीही देतात, आणि जे की आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे ह्युमन बीइंगसाठी, म्हणजे माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन ची खूप गरज असते, राईट. व्हॉट विल वी डू इफ समवन ब्रेक्स अवर हाऊस. म्हणजे जर सगळ्यांनीच असं जर त्यांचं जर हाऊस जर ब्रेक करायचं, तोडायचं जर ठरवलं तर काय होईल, असं. वेअर वुड वी गो, म्हणजे आपण कुठं जायचं. वी शुड नॉट कट धिस ट्री, म्हणजे आपण हे काय झाड आहे हे कट नको करायला पाहिजे. ओके. द फार्मर रिअलाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. मग फार्मरला काय रिअलाइज होतं की म्हणजे ट्रीजचं किती महत्त्व आहे, झाडाचं किती महत्त्व आहे ते. ही टूक बॅक हिज डिसिजन, आणि ते म्हणजे शेतकऱ्यानं जे डिसिजन घेतलं होतं झाड कट करण्याचं ते डिसिजन तो काय वापस घेतो. आदिती फील्ड हॅपी, आणि त्यामुळं आदितीला खूप आनंद होतो. ऑल बर्ड्स स्टार्टेड चिर्पिंग विथ हॅपीनेस, म्हणजे सगळे बर्ड्स, सगळे पक्षी आहेत ते चिर्पिंग म्हणजे अगदी किलबिलाट करायला सुरुवात करतात आनंदाने. ओके. का तर हे त्यांचं झाड असतं, ते कट होण्यापासून वाचलेलं असतं. तर ह्या लेसनमध्ये म्हणजे झाडाचं इम्पॉर्टंट किती आहे आपल्यासाठी ते सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल, आणि असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.